स्वागत आहे आपल्या मंडळी या यूट्यूब चॅनलमध्ये. मी तुमचा शिवम. आज नवीन ब्लॉग आम्ही घेऊन आलेलो आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला बोललेलो आमच्या इथे जागरण गोंधळ आहे, तर हा गोंधळाचा ब्लॉग आहे. या गोंधळात आमच्या इथे गोंधळ कसा होतो ते सगळं दाखवण्यात येईल. आपण बघूया. बघू शकता तुम्ही गोंधळासाठी असं मंडप वगैरे घातलेलं आहे, मांडव वगैरे घातलेलं आहे. इथे सगळ्या गोंधळाची तयारी चाललेली आहे, बघू शकता. आता थांबा, तुम्हाला एक दाखवतो. तुम्ही ऐकलंच असाल गोंधळाच्या वेळेला बकराचा बली दिला जातो, त्यासाठी हा बकरा आहे, तुम्ही बघू शकता. बकऱ्यांची तयारी चालू आहे, बघू शकता तुम्ही. मंडपाची पाण्याची टाकी वगैरे, अर्धे जण पाईप आणतायत, चाललंय. हे आमचं समाज मंदिर आहे. हे आहे ते समाज मंदिर आहे आमचं. इथे आमचे कुलदैवत वगैरे आहेत. हे आमचं कुलदैवत, बघू शकता. शेवटी बारीक बारीक पाऊस पडायला सुरुवात झालेलीच आहे. हवा वगैरे बघा कसली सुटली आहे. परत वादळ वगैरे पण येण्याचे चान्सेस आहेत. आम्ही प्रोग्राम ठरवतो. आम्ही गोंधळ घालायचं ठरवलेलं आहे, जागरण गोंधळ. आणि ते पावसाचं वातावरण बघा. हा पाऊस खूप आम्हाला म्हणजे आमच्या गोंधळात अडथळा करणार आहे, पण देवाच्या कृपेने पाऊस पडला नाही पाहिजे. नुसतं सगळीकडे पावसाचं वातावरण झालेलं आहे, त्यामुळे लाईट पण गेलेली आहे. इथे सगळं कार्यक्रमाची पूजा वगैरे चाललेली आहे. म्हणजे सगळे जे पूजेला राहणार आहेत ते आलेत कपडे वगैरे घालून, म्हणजे सदरा लेहंगा हे सगळं घालून ते आलेले आहेत, पण लाईटच गेलेली आहे हा पावसामुळे. हा पाऊस गडगडतोय वगैरे, त्यामुळे अर्धी लोक गेले. आता इथे गोंधळ तर करायचंच आहे काही झाल्यास, तर अर्धी त्यांना गाडी करून जनरेटर आणायला गेलेत. आता जनरेटर ऑर्डरसाठी गेले, जर जनरेटर ऑर्डर करतील मग तिथे जनरेटर वगैरे लावू आणि मग बघू आपण कसं काय कार्यक्रम होतोय. कार्यक्रम तर करायचंच आहे. मला आणलाय आत मंदिरात. तू घाबरलाय रे, त्याची धाम 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 शिव्या लोक देऊ. पाऊस पडायला लागलेला आहे जोरात आणि म्हणजे गोंधळाची तयारी. वाजपी येते गोंधळाला वाजवी नाही, मान मांडले. नारळ वगैरे ठेवण्याचे प्रथा. मान्य करून घे आणि आज इथं फटाके लावले जातात. तिथं बकरा कापला जातोय. बकऱ्याचा वहिनीला याचं जोडपं ठेवलेलं आहे. वहिनी गोंधळाचं जोडपं. गाईस तुम्ही बघू शकता, तुम्ही पूर्णपणे आता रेडी झालेले आहे गोंधळासाठी.
वाटते ते नका बघू, कारण की इथे पाऊस पडलेला आहे, तर मोजडी वगैरे मी आणली नव्हती. तर आता बघूया मी झालेलं आहे रेडी. संबळसुद्धा वाजतोय, म्हणजे आता गोंधळी आलेली आहेत सगळं, प्रत्येकजण म्हणजे नेमलेली जोडती दाखवते मी. आता दादा वगैरे पण नेमलेला आहे, त्यानंतर माझ्या आजी आजोबा पण आहेत, तुला आजी आजोबा पण आहेत जोडती म्हणून तुम्ही बघू शकता. म्हणजे थोड्या वेळ तुम्हाला दाखवेल ते कसे येतात वगैरे, प्रत्येक ठिकाणी जोगा वगैरे मागतात, तर ते दुसऱ्या घरात जोगा मागतात. असं तुम्ही विचार करत असला सगळीकडे असं जोगवा मागत का फिरतात, तर हा असा पर्सनली आम्ही घातलेला गोंधळ नाही आहे, हा आमच्या पूर्ण वाडीचा गोंधळ. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी म्हणजे वाडीतल्या प्रत्येक घरी जाऊन हे ते जोडते जोगा मागतात. आता बघूया पुढे काय होते. अजून दिवट्या वगैरे नाचवायच्यात. हा जागरण गोंधळ आहे, त्यामुळे खूप मजा येईल, तुम्ही बघू शकाल. तुम्ही एन्जॉय पण करा. प्रत्येकाच्या घरी मागचं, माझ्या घरीसुद्धा येणार, हे माझं मागचं घर, माझी मम्मी आजी वगैरे सगळे हे ओवाळण्यासाठी ताटे वगैरे घेऊन सगळे रेडी आहेत. आता बघूया आपण आमच्या इथे येतील तेव्हा. बाजूला समोरच्या काकाच्या इथे माझ्या आलेले आहेत. वेट करा आणि एन्जॉय करा. आता पूर्णपणे रेडी होऊन सुद्धा काय फायदा नाही, कारण की गोंधळ तर होणार आहे पण लाईटच नाही आहे. हा माझा भाऊ आणि मी बघा, तो पण कुर्ता घालून रेडी आहे, मी पण कुर्ता घालून रेडी आहे. त्या पावसामुळे लाईटच गेली, इकडे गावात झाडं वगैरे पडली त्यामुळे लाईटच गेली आहे. आणि आता आम्ही असेच रेडी आहेत दोघं. माझा बारका भाऊ एक काकाचा मुलगा फिरतो. आता जनरेटरची वाट बघतोय, जनरेटरवाला बोलला येतो पण अजून आलेला नाही आहे. आणि ह्या अंधारातून जोगवा मागत सगळी जोडपी फिरत आहेत, म्हणजे 6 ते 7 जोडपी आहेत. ती सगळी जोगवा मागत ह्या अंधारातून फिरत आहेत, ना लाईट ना काय. आणि गावाला अजून पण पावसाचं वातावरण होतं, त्यामुळे काय बोलणार. बघूयात, गोंधळ तर होणार आहे फिक्स आहे, आणि मी तुम्हाला काही करून गोंधळ दाखवणार. आपण बघूया गोंधळ नक्की बघा. जागरण गोंधळ आहे. तिथे आता सगळे माझे काका वगैरे मागच्या साईडला वाट बघत आहेत की कधी जनरेटर येईल. सगळे बघू आपण. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा, मी काही करून शूट करणार ते ब्लॉग तुम्ही बघू शकाल. फायनली एकदा जनरेटर आलेलं आहे, मागे बघू शकता तुम्ही. मागे गाणी वगैरे स्टार्ट झाले, लाईट वगैरे दिसते. फायनली जनरेटर लागलेलं आहे. आता जोगवा मागायला आमच्या येणार पूर्ण वाडीवर गेले होते, खूप लेट झालं आहे. तरी पण आता येतील आमच्या जोगवा मागवल्यानंतर आमच्या घरासमोरच मंदिर आहे आणि घरासमोरच गोंधळ होणार आहे, त्यामुळे आमच्या इथे येतील. आता लास्ट आमचं घर आहे, तुम्ही बघू शकता. आता त्यामुळे मी तुम्हाला दाखवतो. जोगवा मागायला आलेले समोरच जोगवा मागायला आलेले आहेत. जोगूया. जोडपी चालले आता मांडवात, म्हणजे मंडपात चाललेले आहेत. गोंधळी महाराजांनी आम्हाला बोलवलं नाही. दिवट्या घेऊन जाण्याची प्रथा. दिवट्या
दिवट्या घेऊन जातात. अहो देवारच घ्यायचं आतमध्ये सांगायला लागलं बघा महाराज ते. चला दिवट्या घेऊन जाण्याची पद्धत. उदे हे शिवशंकर दुर्गातनया गणनायक प्रभुरा हो हे शिवशंकर बोलवावं लागणार आधी माया आदिशक्ती जगदंबेला आळवणी घालवावी लागणार. घडवणी करावी ही लागणार. जगाची जगदंबा आधी माया आदिशक्ती अंबा भगवती भवानी भैरी भवानीचा आपण गोंधळ मांडला. हा बरोबर आहे ना. भैरी भवानीचा गोंधळ मांडला. त्या भैरी भवानीला या गोंधळाच्या ठिकाणी बोलवावं लागणार. अर्थातच ती भैरी भवानी म्हणजे तुळजा भवानी. ती बाला घाट सोडून तुळजापुरातून या आपल्या या वाडीमध्ये येणार आणि संपूर्ण उपडे परिवारांना आशीर्वाद देण्यासाठी ही जगाची जगदंबा आदिमाया आदिशक्ती या मांडावरती येऊन स्थानापन्न होणार आहे. अनाथ नाथे आंबे करुणा विस्तारे वारे वारे जन्मा मरणाचे वारे आरे पडलो आता संकट निवारे. जय देवी महिषासुर मर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी त्रिभुवनी. रात्रीचे 4:15 झालेले आहेत. आता आरती वगैरे गोंधळ वगैरेचं म्हणजे कथा सांगितली. त्यानंतर आरती गेली. आरती वगैरे सगळी झालेली आहे आणि आता गोंधळ संपलेला आहे. आता पहाटेचे 4 वाजले. 4 म्हणजे 4:15 होत झालेले आहेत. अजून बरेच जण झोपलेलं. अजून मी झोपलो नाही. माझी फॅमिली वगैरे सगळे झोपलेले आहेत. आता मी पण घरी जाऊन झोपतो. उद्या परत आमच्या इथे कार्यक्रम आहे वाडीची म्हणजे दरवर्षीप्रमाणे एक आम्ही सत्यनारायणाची पूजा घालतो. ती सुद्धा पूजा असणार आहे. आता उद्या परत लवकर उठावं लागणार. म्हणजे असेल दुपारच्याच टायमिंगला असेल पूजा. तरी पण आता घरासमोर पूजा असणार तर लवकर उठणं भाग आहे. आता एवढा लेट परत लवकर उठायचं. बघूया 8-9 वाजेपर्यंत उठायचं ट्राय करेल. आणि हा ब्लॉग कसा वाटला सगळं सांगा. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओज शेअर करा आणि कशा वाटल्या त्या तुम्ही कमेंट करून सांगा. आता ह्या ब्लॉगचा आपण एंड करूया. चला.